हा. सर तुम्ही गाथा पाठवलीच नाही आज. हात पाठवले नाही. नाही, मला पुस्तक नाही तर मग मला लिहिताच नाही आलं. मला वाटतं पाठवलेली आहे. अगोदर गाथा आमच्याकडे आणि आहे सर. नंतर मग मेसेज. गाथा हा. आधी गाथा टाकली, मग लिंक टाकली. हो, टाकली आहे सर, टाकली. हो हो हो. टाकली. शक्यतो विसरत नाही मी कधी. शक्यतो विसरत नाही, पण विसरू पण शकतो. आणि आज आपण जी गाथा पाहणार आहोत, धम्मपद पुफ्फ वग्गो, चौथा वर्ग आहे धम्मपदातला. पुफ्फ, पुफ्फ म्हणजे पुष्प, वग्ग म्हणजे वर्ग. अं, पुफ्फ वग्ग त्यातली आज दुसरी अरे गाथा. लहान लेकर येताना मध्ये. अं, सर, जेव्हा ज्यांना, नाही नाही. हा, जेव्हा आपण मीटिंग मध्ये असल्यावर, आपण जर आपल्याला हे नसेल ना. अरे ते कपडावाल्यांचा लय ताण झाला बंद होता. बंद करा, बर. बंद करा. हा, मलाच बंद करावं लागेल इकडून. कडी जरी लावली तरी ते म्हणजे रात्री ते लहान लहान आपल्या इथे सांगायला लागले. शेजवळकर सर, सॉरी सर, सॉरी सॉरी. तुम्ही मीटिंग मध्ये आहात. मीटिंग मध्ये आहोत सॉरी. याची सती ठेवा. हा, गुड. चुकून होतं, त्याला काही, चूक ही चुकूनच होते. त्याचं काय आपण अपराध बाळगायचा नाही. पण हाच अभ्यास आहे आपल्यासाठी. ठीक आहे सर, सॉरी सॉरी. नाही, कोई बात नाही, काय हरकत नाही. ते काय, हे शिकतोय आपण. हा धम्म, धम्म ही चालती बोलती गोष्ट आहे. करंट, करंट अफेअर कसं म्हणतो आपण? करंट म्हणजे चालू घडामोडी कशा असतात, तर चालू घडामोडींची सती, हा पण सतीचा विषय आहे. कारण त्याचं सिंपल कारण असतं, चित्त मन भानावर नाही, ते ध्यानावर आहे. ते ध्यानात आहे, त्या तिकडे ध्यान जात आहे. जिथं आपण बोलतो तिकडे ध्यान गेलेलं असतं. आणि तिकडे ध्यान का जातं, तर ते ऐकू येतं किंवा ते डोळ्यांना दिसतं. आणि त्याला काहीतरी पटकन उत्तर देणं कदाचित गरजेचं असेल त्यावेळेला. पण याचं आपण, आपलं भान सती राहत नाही, की आपण जागृतीच्या कार्यशाळेत बसलो, ऑनलाईन मीटिंगमध्ये आहोत. होतं ते, इट हॅपन्स. मुद्दाम नाही करत आपण, ते तसं घडतं. तर पुफ्फवग्गो त्यातली दुसरी गाथा आणि धम्मपदातली 45वी गाथा. तर डायरेक्ट सुरुवात करतो मी. सेखो पठविं विचेसति यमलोकं च इमं सदेवकं सेखो धम्मपदं सुदेशितं कुशलो पुफ्फमिव पचे सती. अर्थ त्याचा असा आहे की शैक्ष, सेखो म्हणजे शैक्ष, शैक, सेखो म्हणजे शैक्ष, शैक्ष म्हणजे शिकणारा, ट्रेनर, ट्रेनिंग घेणारा, शिकणारा. तो शैक्ष जो आहे, शिकणारा, तर काय शिकतो तो? आता तो धम्म शिकतो, किंवा धम्माचा जो उद्देश आहे, निर्वाण, बुद्धत्व, दुःखमुक्ती, आपल्या जीवनाला ताणतणावातून, यातनातून, दुःखातून मुक्त करायचं, याचा शोध जो घेतो, हे जे शिकतो, याचा जो ट्रेनिंग घेतो, त्याला सेखो म्हटलेला आहे. सेखो म्हणजे शिकणारा, शैक्ष, ज्याचं शिक्षण चालू आहे. ज्याचं शिक्षण चालू आहे म्हणजे प्रशिक्षण चालू आहे, म्हणजे ट्रेनिंग चालू आहे, म्हणजे साधना चालू आहे, त्याला सेखो म्हटलेला आहे. तर जो सेखो आहे म्हणजे शैक्ष आहे, तोच पृथ्वीला जिंकून घेईल. कसा? देव आणि यमलोकासहित. काल आपण पाहिलं, देवलोक म्हणजे अं, देवलोक म्हणजे आपण जे धम्मचक्क प्रवर्तन सूत्राचा अभ्यास करताना आपण कामसुखल्लिका अनुयोगो
आणि अठ्ठ अठ्ठ केलमथानुयोगो, हे जे दोन प्रवृत्ती पाहिल्या चित्ताच्या, मनाच्या, की एक सुखाकडे धाव घेणारी चित्तावस्था, मनोवस्था, विशेषतः चित्त. चित्त आणि मन दोन्ही पण एकाच एकाच नाण्याच्या दोन बाजू येते. एक विचार करतं, दुसऱ्यात भावना आहे. ते ब्लेड पाहत होतो ग, ते कापायचं. माझं नस लय बाबूजी वाढले, कापायचे. बाबूजी. ओके ओके ओके. मी पण सती सोडली. ठीक आहे, ठीक आहे. अं, कामसुखल्लिका अनुयोगो, म्हणजे योग म्हणजे ध्यान. तर त्याचं काम छंदाकडे म्हणजे इंद्रियांच्या तृष्णाकडे ध्यान असतं, इंद्रियांच्या विषयांकडे ध्यान असतं, त्याच्यात तो आनंद घेत असतो. तर त्याला आपण चित्ताची ती अवस्था म्हणतो कामसुखल्लिका अनुयोग. तर तशीच ही देवलोकाची अवस्था आहे, की देव म्हणजे सुरक्षितता पाहणं किंवा आनंद पाहणं. आणि आनंद का पाहिजे, तर आनंद नाही. माणसाला आनंद का पाहिजे असतो, कारण तो नाही. जे नको असतं, जे नसतं, ज्याची वाणवा असते, ज्याची उणीव असते, तेच माणूस, ज्याची उणीव असते आणि जे शोधत असतो, जे शोधत असतो म्हणजे जे पाहिजे असतं ते मिळत नाही, ते मिळवण्याकडे धडपड चाललेली असते. म्हणजे आपण सुखासाठी धडपड करतो, कारण आपण सुखी नाहीत, आपण सुखी नाहीत, म्हणून सुखाकडे धाव घेतो. सुखी नाहीत म्हणजे दुःखी आहोत, म्हणजे यातना आहेत, म्हणजे सत्य आहे. हे सत्य लपवण्यासाठी किंवा दुःख लपवण्यासाठी माणूस सुखाकडे धाव घेतो. म्हणजेच काम सुखल्लिका अनुयोगो. ह्या गाथेच्या अर्थानं पाहिलं तर तोच देवाकडे धाव घेतो. आणि बघा आता देवधर्म जे करतात ते सुखासाठीच करतात, काहीतरी मागतात ना. देवाकडे मागण्यासाठी जातात, नवस करायला जातात, काहीतरी दे बाबा, हे माझ्याकडे नाही ते मला दे. आता किती दिवस वाट बघायची, किती दिवस थांबायचं, किती वाट बघतो, किती त्रास देतो तुला हे, काय तुला याचा नवस करील, त्याचा नवस करील, काही सोन्याचा नवस करील, नाही तर कोंबड्याचा करल, नाही तर बोकडाचा करल, नाही तर कशाचा करल, काहीतरी बळी देईल, नाहीतर काय पाच सवाष्णी जेवायला घालील, काय किंवा काही पण. म्हणून अतिथी अतिथी जेवायला घालील, अतिथी देवो भव, त्याच्या रूपानं देव येऊ शकतो. तर देव ही, हा म्हणजे काय म्हणतात, मागणी पूर्ण करणारा तो, ती शक्ती आहे असं आपला देव मानणाऱ्याच्या मनात असतं. मागणी आपली, आपली भक्ती कशासाठी, तर त्या भक्ताला काहीतरी पाहिजे असतं, आणि मुख्यतः सुख पाहिजे असतं. आणि फार उच्च अर्थानं विचार केला तर मोक्ष पाहिजे असतो, म्हणजे मुक्ती पाहिजे असते. आणि मुक्ती का पाहिजे असते, तर जीवनामध्ये दुःख आहे, आणि त्याला दुःख मुक्ती कशी मिळवायची हे माहिती नाही, म्हणून तो देवाकडे मागणी करतो. आणि देव हा माणसाच्या कल्पनेतून निर्माण झालेला एक क्ष व्यक्ती आहे किंवा क्ष वस्तू आहे किंवा काय असेल ते. म्हणून माणसातही देव बघतात माणसं, संतातही देव बघतात. मगाशी आपण पाहिलं झाडातही देव आहे, समुद्रातही देव आहे, पर्वतात देव आहे, दगडात देव आहे, जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे देव आहे. जळीस्थळी कण कण में भगवान, कणाकणात भगवान आहे. का, तर तो भगवान का पाहिजे, तर इकडं पोकळी आहे, जीवनामध्ये पोकळी आहे, जीवनामध्ये दुःख आहे, टेन्शन आहे, प्रेशर आहे, एकटेपणा आहे, भय आहे, शांत झोप येत नाही, पाहिजे ते मिळत नाही, नवरा नीट सांभाळत नाही, किंवा बायको नीट पाहत नाही, किंवा पोरं आता नीट पाहत नाहीत, सुना पाहत नाहीत,
नातेवाईक नीट रिस्पेक्ट देत नाही, शेजारी पाजारी त्रास देतात, करणी करतात. मग ते बघ बघ तू आता त्यांच्याकडे जरा, मग नवस करतात. आणि म्हणून त्या देव देव पण तशाच 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 अवताराचे असतात, तशाच आकाराचे असतात. देव तसेच असतात जे माणसाच्या मनात असतात. म्हणजे ज्यांना, आता बघा, दत्त कोणासाठी आहे, गणपती कोणासाठी आहे, लक्ष्मी आई कोणासाठी आहे, काली माता कोणासाठी आहे, आ, तो सांगा देवाचे काही रूप सांगा बरं, ज्यांना माहिती आहे त्याने पटापटा. साईबाबा. हा, साईबाबा. साईबाबा कोणासाठी आहे? आ, खंडोबा आहे. हा, खंडोबा, भैरोबा. हनुमान मराई. नरसिंह. हा, हनुमान नरसिंह. हनुमान, नरसिंह. नर आ, म्हणजे मारणारे देव, जे कत्तल करणारे देव, काय म्हणतात, किंवा ती देवी पण आहे ना, ती काय असं भाला घेऊन ती, दुर्गा. हा, दुर्गा. कालिका माता. दुर्गा, दुर्गा माता. भवानी. हा, दुर्गा माता, भवानी माता. हा. तर हे हे माणसाच्या मनातल्या प्रतिमा आहेत का, तू मार माझ्या शत्रूला, किंवा तुझा आशीर्वाद दे. म्हणून मग तसा निर्माण केला देव तो, तशी प्रतिमा निर्माण केली, तुझा आशीर्वाद असू दे. म्हणजे आशीर्वाद तुझा आपला. आशीर्वाद दे, मी समोरच्याला मारतो. हा, मला मला हे मला तू वरदान दे, मला आशीर्वाद दे, मला शक्ती दे. इतनी शक्ती हमें देना दाता, काय ते आहे ना. तर ते शक्ती दे मला, तू मला आशीर्वाद दे, मला पैसा दे, मला धर्म म्हणजे काय म्हणतात, निर्भयता दे, मला मुक्ती दे, अमक्याचं असं कर, तमक्याचं तसं कर मला, किंवा मुलबाळ होऊ दे, किंवा अमका फार त्रास देतो त्याचं वाटोळं कर. जशी माणसं आहेत तसे देवता आहेत, तसे देवी देवतांचे आकार आहेत. आणि जे जास्त हुशार लोक आहेत ते निराकार देव पाहतात. चतुर थोडेसे, नको बा, माणसाला देव दाखवला का मग शत्रू वाढतात. आकार दाखवला का मग ते दुसरा काहीतरी आकार तयार करतात, तुमचा असं तर मग आमचा असा. मग काही हुशार लोक काय म्हणतात, निराकार. मग देवाची दोनच रूप आहेत, एक साकार आहे आणि एक निराकार आहे. मग साकारामध्ये खूप आहे, ते 33 कोटी म्हणायचे ना पूर्वी, तर ते 33 कोटी का, तर 33 कोटी त्यावेळेला लोकसंख्या असेल, आणि जेवढी जेवढी माणसं तेवढे देव, जेवढी मन, जेवढे चित्त तेवढे त्याच्या प्रतिमा, आकृत्या, मूर्त्या. म्हणून 33 कोटी देव त्याला म्हणत असतील. आता 130 कोटी म्हणू शकतो, जर सगळे मानणारे धरले तर. आपण त्याच्यातून वजा करू स्वतःला, जे लोक मानत नाहीत, ज्यांच्या मनात ती भयच नाही, किंवा जे जागृतीच्या मार्गावर आहेत, सतीच्या मार्गावर आहेत, त्यांच्या मनात कुठं कोणाकडे धाव घ्यायची इच्छाच होणार नाही. कारण त्यांना स्वावलंबनानं प्रश्न सुटू शकतो, जागृतीनं प्रश्न सुटू शकतो. आत्मदीप भव, स्वतःला ओळखा, स्वतःला जाणा, चित्त जाणा, मन जाणा, विचार जाणा, आपल्या जाणीवा जाणा, आपले वर्तन जाणा, आपलं बोलणं पहा, आपलं वागणं पहा. आणि हे सगळं ज्याला कळतं, लक्षात येतं, तो दुसरीकडे सरेंडर होणारच नाही, दुसरीकडे शरण जाणारच नाही. तो बुद्धं शरणंगच करणार, म्हणजे जागृतीला शरण जाणार. बुद्ध म्हणजे जागृती. बुद्ध पुन्हा मूर्ती नाही, मूर्ती नंतर आली. बुद्ध मूर्ती हे पण, म्हणजे कसं आता शेवटी भावना तीच दिसते याच्यामध्ये. एवढ्या मूर्त्या तरी बुद्धांच्या कशा काय निर्माण झाल्या? आता बोधिसत्वांच्या तर, आणि त्यांच्या पण 11-11 मूर्त्या तयार झाल्यात. आता हे असं म्हणतात की आता तो अ, महायान बौद्ध धर्मातून बोधिसत्वांच्या
प्रतिमा. आता त्या प्रतिमा पण हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांसारखाच आहे, सारख्याच आहेत त्या बऱ्याचशा. म्हणून आता काही याच्यामध्ये इकडं जसं गणपती आहे तसं तिकडं पण गणपती आहे. त्याला नाव दुसरं असतं, गणपती सारखाच, सरस्वती सारखाच. जपानमध्ये देवी आहे सरस्वती, ती तिला वेगळं नाव आहे काय, किंवा गणपती तिकडं वेगळं नाव आहे. तर ते म्हणतात हे आता काही लोक आपले आता बौद्ध लोक असं रेटायचा प्रयत्न करतात ना, काय हे सगळे देवी देवता म्हणजे बौद्ध बोधिसत्वच आहेत ते, आणि तिकडची नावं ह्यांनी इकडे घेतली आणि असं केलं आणि तसं केलं. तर आता हे जर याचं उत्खनन करत बसलं तर हे मानसिकतेचं उत्खनन आहे. हा शोध म्हणजे माणसांच्या मनाचा शोध, की माणूस भयापोटी, कमतरतेपोटी, दुःखापोटी काहीही निर्माण करू शकतो. म्हणजे माणसाचं मन, चित्त. त्याच्यामुळं मग त्यांनी तसं निर्माण केलं, इकडं असं निर्माण केलं, आणि मग ते तुमचं आणि आमचं सारखं, मग एक असं काही, मग ते वेगळाच गोंधळ त्याच्यातून निर्माण होतो. तर हा सगळा गोंधळ म्हणजे मानसिक गोंधळ आहे. आणि त्याचं कारण भान नाही, सती नाही. विचार प्रक्रियेची सती नाही, जागृती नाही म्हणजे धम्मानुसती नाही, भावनांची सती नाही म्हणजे चित्तानुसती नाही, काय जाणवतं याची सती नाही, वेदनानुसती नाही, त्यामुळे वर्तनाची सती नाही. मग काही करायचं, वर्तन म्हणजे करणं, कृती. आता मूर्ती करणं किंवा फोटो जे आहे ते तशा प्रकारचं ते आकार, त्याला मानसिक आकार देणं, आणि चित्रकार त्याला पेंटिंग करतो, मूर्तिकार त्याला मूर्ती बनवतो, चित्र काढणारा चित्र काढतो, मूर्तिकार मूर्ती बनवतो. आणि ज्याला काही बनवता येत नाही मग तो दगडालाच काहीतरी रंग लावतो किंवा आणखीन काय करतो. तर जशी कल्पना चालते तसं ते प्रतिमा निर्माण होते. कारण प्रतिमा, कल्पना, ह्या दोन गोष्टी माणसाच्या मेंदूतूनच निर्माण होतात. प्रतिमा म्हणजे चित्र. आपल्या पण मनामध्ये जेव्हा आपल्याला स्वप्न पडतात तर स्वप्नामध्ये अनेक चित्र किंवा माणसं आपल्याला दिसतात, विचारही चाललेला असतो, आणि इकडं भावना पण त्याच्याप्रमाणे स्वप्नात पण पेट घेतात. म्हणून स्वप्नात पण माणूस ओरडतो, रागावतो, किंवा काही चांगली पण स्वप्न पडतात. काल अशोक मस्केनला चांगलं स्वप्न पडलं, ते सांगतील नंतर. तर जे मनात चालतं तेच चित्तात जे आहे, मनात जे आहे तेच प्रतिमांच्या रूपानं आणि विचारांच्या रूपानं आपल्या मेंदूमध्ये निसर्ग आहे. आपण निसर्गाचे अपत्य आहोत, जसं आपण सुरुवात केली मगाशी. तर आपल्या निसर्गानुसार ते चाललेलं आहे, पण ते आपण जाणत नाही, हा प्रॉब्लेम आहे. काय चाललंय हे आपण जाणत नाही, कारण त्याचं भान नाही, सती नाही, जागृती नाही. आणि म्हणून देव मानणं पण आहे. आता बुद्धांनी देव शब्द, जर जर ही बुद्धांची गाथा असेल तर अशीच्या अशी, की जो जो शिकतो तो देव आणि यमलोकासहित या पृथ्वीला जिंकतो. आता पृथ्वी म्हणजे जीवन असाही त्याचा अर्थ असू शकतो, कारण हा पृथ्वी धातू आहे. आपलं शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू याचं बनलेलं आहे. हे पण आपण पाहतो. याच्यामध्ये घन धातू आहे, जल धातू आहे, वायू धातू आहे, अग्नी धातू आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू. पृथ्वी, आप, पाणी, तेज म्हणजे उष्णता, वायू. तर ह्याच्यातून तर पृथ्वीला जिंकतो म्हणजे हे स्वतःला जिंकतो असा त्याचा अर्थ होऊ शकतो. देव देव म्हणजे जी मानसिकता सतत सुख सुख शोधत असते, जे कधीच मिळत नाही, काल्पनिक सुख, त्याला कदाचित देव देव लोकाची अवस्था किंवा देवाची मनोअवस्था, कामसुखल्लिका अनुयोग, ती मनोअवस्था असू शकते. यमलोक म्हणजे मृत्यूचं भय, तर त्या मृत्यूच्या भयातून माणूस मुक्त होतो, सुखासीनतेतून मुक्त होतो,
कामसुख, इंद्रिय सुखाच्या भ्रमातून मुक्त होतो, मृत्यूच्या भयातून मुक्त होतो, देवलोकातून मुक्त होतो, यमलोकातून मुक्त होतो आणि ते या पृथ्वीमध्ये मुक्त होतो. असाही त्याचा अर्थ आपण पॉझिटिव्ह अर्थ काढू शकतो आपण. कारण आता सगळ्याच गोष्टींना नुसताच विरोध करण्याऐवजी शब्दाचे अर्थ बदलून टाका असं पण एक. आता हे धूर्त लोक हे काम करत असतात, आपण चांगल्या अर्थानं ते काम करू शकतो. शब्दाचे अर्थ बदलून टाका, आपल्या मनातल्या धारणा बदलून टाका. शब्दाचे अर्थ बदल म्हणजे आपल्या मनातल्या धारणा बदलून टाकायचं. धारणा बदलल्या, अर्थ बदलल्या का मग माणसाच्या भावना बदलतात. भावना बदलल्या का मग आपल्याला म्हणजे चित्त बदललं, चित्त शुद्धी झाली की मग आपल्याला अं, जो पूर्वीचा अर्थ असतो तो अर्थ आता राहत नाही. असं एक सर्वसाधारणपणे ते मनाचं कार्य दिसते. आता हे कसं आहे, हे जेवढं आपण आतलं बोलतो तेवढं ते गोड असतं, त्याला शब्द पण आपल्याला स्पष्टपणे सांगता येत नाही, पण ते समजून घ्यायचं. समजणे वाले को इशारा काफी है, तसं ते समजून घ्यायचं. इशारा आहे तो. का शब्द, शब्द बदला. शब्द, शब्द बदलू शकत नाही. समजा आता देव धर्म हे शब्द तुम्ही बदलू शकत नाही, मग देवाचं अर्थच बदला. आता त्यांनी देवाचा अर्थ बदलूनच तिकडे घेतला असावा, असे पण असू शकतं. म्हणजे इकडचे बोधिसत्व जे महायानांनी बोधिसत्व निर्माण केले, त्यांनी तिकडे देव बनवलेले, त्याच्या मूर्त्या बनवल्यात. यांनी पण तेच केलं, त्यांनी पण तेच केलं. तर ते कसं आहे, ते हे कर हे सगळं करणारं माणसाचं मन आहे, चित्त आहे. हे आपण लक्षात घ्यायचं. हे सगळं चित्ताची निर्मिती आहे, मनाची निर्मिती आहे. कारण मनच विचार करतं, मनच प्रतिमा क्रिएट करतं. चित्तात भावना निर्माण होतात आणि भावनेनुसार विचार आणि प्रतिमा निर्माण होतात. हे सगळं एकमेकावर अवलंबून आहे. दोन्ही केंद्र मेंदूतच आहेत. विचारांचं केंद्र आणि भावनांचं केंद्र ते जवळजवळच आहे. आणि त्याचा परिणाम ते सगळं सगळ्या शरीराशी कनेक्टेड आहे. म्हणून सगळं शरीर आणि वाणी वर्तन करते, वागते. बिहेवियर, वर्तन माणसाचं कशातून निर्माण होतं? विचार प्रक्रियेतून आणि भावना, भावनेतून. तर हे सगळं आपल्याला सतीमुळे आपण जेवढं सतीपट्ठांमध्ये उतरतो तेवढ्या सगळ्या गोष्टींचे आपल्याला बारकावे लक्षात येत जातात. तर चला, आता मला वाटतं देव, यम, पृथ्वी ह्याच्यात थोडंसं लक्षात आलं असेल. आणि जर नसेल लक्षात आलं तर आपण त्याच्यावर आणखीन चर्चा करू शकतो नंतर, उदाहरणं घेऊन काही. तर जो शिकतो, सेखो, जो शिकतो, जो आता इथं त्यांनी कंसात लिहिलेला निर्वाणाचा शोध घेतो म्हणजे दुःखमुक्तीचा शोध घेतो. जो हे शिकतो तो पृथ्वीला म्हणजे आपल्या स्वतःला जिंकतो. कारण ही पृथ्वी धातू आहे, आपलं शरीर म्हणजे पृथ्वी आप तेजवायचं आहे, या पृथ्वीला जिंकतो, असं असं आपण अर्थ काढू शकतो त्याचा. आणि तो मृत्यूच्या भयातून मुक्त होतो. आणि अं, देवलोक म्हणजे सुखासीनतेच्या, सुखाच्या मागे जो धावतो दुःख टाळण्यासाठी, त्याच्यातूनही मुक्त होतो. म्हणजे तो देवलोकातूनही मुक्त होतो आणि यमलोकातूनही मुक्त होतो. असा मनुष्य, असं म्हटलेलं आहे की असा असा शिक्षण घेणारा मनुष्य, ट्रेनिंग घेणारा मनुष्य, सेखो किंवा शैक्ष मनुष्य, धम्मपदाचा किंवा धम्माच्या शिकवणींचा फुलांप्रमाणे तो काय म्हणून त्याला तो त्याची निवड करील किंवा ती फुलांप्रमाणे धम्मपदांना वेचून गेला, असा एक अर्थ केलेला आहे. तर वेचून घेणे म्हणजे निवड करणं. म्हणजे काय? फुलं आपण कुठून कुठं वेचतो? तर झाडातून आपण फुलं घेतो. पण आता समजा ही आपल्याकडं ठराविकच फुलांची झाडं असतात, परंतु जिथं जंगल असतं, दाट जंगल आहे, त्या जंगलातली जी फुलं आहेत, तर त्या फुलांमध्ये अनेक प्रकारची फुलं आहेत. आणि काही सुगंध देणारे आहेत, काही सुगंध देणारे नाहीत. काही आनंद देणारे आहेत, काही आनंद देणारे नाहीत. काही डोळ्यांना आकर्षित करणारे आहेत, काही नाहीत. तर
त्याची उपमा इथं दिलेली आहे. तर कारण बुद्धांच्या सगळ्या उपमा, धम्मातल्या बहुतेक उपमा ह्या निसर्गाला धरून आहे. कारण त्यावेळेचा तो काळ तसा होता, म्हणून तशा उपमा. तर जसं आपण चांगली फुलं वेचतो, चांगली वाटतात म्हणून, तसं धम्मामधले सुद्धा तुम्ही चांगली फुलं, आता धम्म म्हणजे धर्म अशा अर्थानं पण, धम्म हा पाली शब्द आहे, धर्म हा मराठी किंवा हिंदी किंवा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ शब्द म्हणून एकच अर्थ आहे, परंतु धम्म हा खास पाली शब्द हा, तोही त्या धर्माप्रमाणेच काम करतो. कारण धर्म म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आपल्या अस्तित्वात आहे, आपल्या जीवनात आहे. म्हणजे आता हे काया धर्म आहे, काया धम्म आहे, किंवा वेदना धम्म आहे, चित्त धम्म आहे, मनोधम्म आहे, इंद्रिय धर्म आहे, इंद्रिय धम्म आहे. म्हणजे आता धम्म याचा अर्थ, दुसरा अर्थ गुणधर्म. म्हणजे कायेचे काय गुणधर्म आहेत, चित्ताचे काय गुणधर्म आहेत, मनाचे विचारांचे काय गुणधर्म आहेत. तर धम्म याचा अर्थ गुणधर्म. आणि गुणधर्मामध्ये जे सद्धर्म म्हटलेला, तर बाबासाहेबांनी जे 3 प्रकार केले, धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय, सद्धम्म म्हणजे काय, धम्म अधम्म सद्धम्म, असे त्यांनी 3 गट केलेले आहेत. तर धम्म ही सगळ्याच गोष्टींना धम्म म्हणतात. जे आपल्याला जाणवतं ते, जाणीवेत जे जाणवतं ते धम्म. पण ते सतीला दिसतं, म्हणून धम्म सगळ्यांना दिसत नाही. धम्म सतीला दिसतो, जागृतीला दिसतो, म्हणजे बुद्धांना दिसतो. म्हणून गुणधर्म दिसणं म्हणजे धम्म दिसणं आहे. गुणधर्म जाणवणं, समजणं म्हणजे धम्म दिसणं आहे. त्यातला धम्म म्हणजे कार्यकारण भाव जे काय आहे ते आतलं, ते जागृतीला दिसतं, सतीला दिसतं. म्हणून धर्म हा धम्म बनतो, किंवा गुणधर्म हा धम्माच्या रूपात, कारण कार्यकारण भावाच्या रूपात पाहतो. आणि हे कोणाला दिसतो, जो शिकतो ते, जो त्याचं प्रशिक्षण घेतो. म्हणजे आता समजा ही आपण जागृतीची कार्यशाळा कशासाठी चालली, जागृती शिकण्यासाठी, सती शिकण्यासाठी, सती पठ्ठाण शिकण्यासाठी. श्वासामध्ये उतरा, कायेत जा श्वास चाललाय, तर श्वासातले धर्म पहा. धम्म हा आन एक धम्म आहे, अपान एक धम्म आहे. दीर्घ दीर्घ श्वास असणं का आहे, तर तो कार्यकारण भाव समजणं. किंवा ह्रस्व श्वास, कमी श्वास का येतो, त्याचा कार्यकारण भाव समजणं. तो जागृतीला जाणवलं, सतीला जाणवणं. तर म्हणून आनापान सती, आनापान सती, काया आन करते, अपान करते, हा धम्म आहे, कायेचा धम्म आहे, कायेचा गुणधर्म आहे. असे सगळं जे जे काही आपण आत शिरतो, पठ्ठाण करतो, प्रस्थान करतो, आत शिरून जेवढं आपण आपलं अस्तित्व, जीवन समजून घ्यायचा प्रयत्न करतो, काया वेदना चित्त मनोधम्माच्या पातळीवर, तर ते सगळं धम्म आहे. परंतु ते सगळे चांगलेच नाहीत. त्याच्यामध्ये चिंता पण आहेत, त्याच्यामध्ये इंद्रिय तृष्णा आहेत, त्याच्यामध्ये द्वेष आहे, त्याच्यामध्ये चीड पण आहे, त्याच्यामध्ये अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे, डाऊट्स आहे, गोंधळ आहे, विस्कळीतपणा आहे. ते पण धम्म आहेत. मैत्री पण आहे, करुणा पण आहे, मुदिता पण आहे, उपेक्षा पण आहे, जागृती पण आहे, सती पण आहे, चंचलता पण आहे, आळस पण आहे, जडत्व पण आहे. हे सगळे, हे ज्या सगळ्या मनोवस्था ज्या आहेत, ते मनोधम्म म्हणजे धम्म आहेत. मग त्याच्यातले जे सद्धम्म आहेत, जे हितकारक आहेत, ते वेचले पाहिजेत. ते सेखो जो आहे, तो ज्याच्या म्हणजे सद्धम्म आहे, त्या सद्धम्मांना फुलाप्रमाणे वेचतो, असं असा त्याचा अर्थ निघतोय, म्हणजे माझ्या मते. आणि सद्धम्म आपण वेचले, फुलाप्रमाणे वेचले, म्हणजे सद्धम्माची निवड केली, म्हणजे त्याच्यातून आपापच सद्वर्तन जन्माला येतं, म्हणजे शिलाचरण जन्माला येतं.
म्हणजे शिलाचरणाचा बघा, शिलाचरणाचा संबंध फार नंतर येतो. शील समाधी प्रज्ञा हा चुकीचा क्रम आहे माझ्या मते. आणि आणखीनही काही लोक म्हणतात, म्हणजे तत्वज्ञानी, बौद्ध तत्वज्ञानी म्हणतात शील समाधी प्रज्ञा हा क्रम चुकीचा आहे. शील आधी येऊ शकत नाही जोपर्यंत भान येत नाही जगण्याचं, जीवनाचं, काया वेदना चित्त मनोधम्माचं. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण शिलाचरण करू शकत नाही. केवळ पठण करून आपण कधी पानाती पाता वेरमणी करू शकत नाही. वेरमणीय म्हणजे अलिप्त होणं. अलिप्त तेव्हाच होऊ शकतो आपण जेव्हा आपण त्याला, आपल्याला कळतं की हे प्राणातिपात आहे आणि याचा असा असा परिणाम होतो. हे अदिन्न दाना आहे, याचा असा असा परिणाम होतो. याचं भान जोपर्यंत येत नाही, हे जोपर्यंत कळत नाही, ही कामेसुमिच्छाचार आहे हे जोपर्यंत कळत नाही, हे मुसावादा आहे, याचा परिणाम असा असा आहे, याच्यामुळे यातना निर्माण होतात, आपण विचलित होतो, डिस्टर्ब होतो, भय निर्माण होतं, अपराधी भावना निर्माण होते. तर हे दुर्वर्तनाचा, गैरवर्तनाचा, शिलाचरण नसल्याचा हा परिणाम आहे. याची समज जोपर्यंत येत नाही, दृष्टी जोपर्यंत येत नाही, सम्यक दृष्टी जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण शिलाचरण करण्याचा, म्हणजे वेरमणी, अलिप्त होण्याचा, या वाईट गुणधर्मापासून, या वाईट वाईट वर्तनापासून अलिप्त होण्याचा, वेरमणीचा संकल्प आपण करू शकत नाही जोपर्यंत त्याची दृष्टी येत नाही. म्हणून सम्यक दृष्टीनंतर सम्यक संकल्प येतो, मग सम्यक वाचा सुरू होते, मग सम्यक कर्मांत म्हणजे कायेच्या पातळीवरचं वर्तन सुधारतं, मग आपली लाईफस्टाईल सुधारते, जीवन जगण्याची पद्धती सुधारते, त्याला आजीविका म्हटलेलं आहे. मग आपले त्या दिशेने आपले प्रयत्न सुरू होतात, त्याला आपण सम्यक व्यायाम म्हणतो. हे सगळं सतीमुळं शक्य आहे. ती सती आधीच येते, सम्मा सती. आणि मग सगळा जीवनातला, जगण्यातला, विचारातला, भावनातला, वर्तनातला सगळा गोंधळ कमी 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 होत होत जे विस्कळीत व्यक्तिमत्व असतं, जे पांगलेलं मन असतं, जे चंचल मन असतं, जे भटकणारं मन असतं, जे गुं गुंत्यातलं मन असतं, गुंतागुंतीचं मन असतं, जे यातना निर्माण करतं, प्रेशर निर्माण करतं, टेन्शन निर्माण करतं, म्हणजे दुःख निर्माण करतं, ते सगळं कमी कमी होत होत सगळं अस्तित्व समाधीमध्ये येतं, म्हणजे एकत्र येतं. त्याला सम्यक समाधी म्हणतात. तर अशा पद्धतीनं ते हे सगळं समज, हे सेखो जो आहे, शिकणारा जो आहे, तो हे शिकतो. आणि मग आपापच तो असं म्हटलेलं आहे की चांगली फुलं कुशल, परत ते म्हटलेलं कोण आहे तो, तो कुशल आहे. कुशलो पुष्पमेव पचेसती, म्हणजे वेचतो किंवा त्याची निवड करतो. पुष्पमेव म्हणजे पुष्पाचीच, कुशल मनुष्य अशा पुष्पांचीच निवड करतो. अं, अं, कुशल मनुष्य अशा धम्मपदाचीच निवड करतो, जशी चांगल्या पुष्पांची तो निवड करतो. अशा प्रकारची एक आपण त्याचा काय म्हणतो आपण, म्हणजे मला असं त्याचा अर्थ जाणवतोय आणि माझ्या पद्धतीनेच मी सांगण्याचा प्रयत्न केला. ते सगळं ह्याच्यात किंवा कुठल्या ह्याच्यात आलंय, ग्रंथात आलंय, किंवा बाकी अठ्ठकथा वगैरे, धम्मपद अठ्ठकथा तर मी वाचल्या पण नाहीत, पाहिल्या पण नाहीत. आपल्याला व्यावहारिक धम्म शिकण्याची गरज आहे, व्यावहारिक जगण्यातला धम्म. आपला उद्देश, अभ्यासातला उद्देश हा आहे, जगताना आपल्याला या धम्माचा उपयोग झाला पाहिजे. तो आपल्याला सतीमुळे समजतो. मी या ठिकाणी थांबतो सध्यापुरतं.